सो वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग गाइस। तो कैसे आप सब लोग? आई होप आप सब लोग अपने घर में काफी अच्छे होंगे। तो आप देख सकते हो, मैंने एक यूट्यूब पेज पे देखा था कि पिज्जा का बेस घर में मतलब बेस नहीं, पिज्जा कैसे बनाते हैं। तो आज मैं वही करने वाली हूँ। आप देख सकते हो गाइस, तुम्ही बघू शकता। आपण ह्याला चॉप करून घेऊया आधी। सो फर्स्ट ऑफ ऑल या आपण चॉप करूनच भेटूया। हॅलो गाइस, सर बघू शकता चॉपिंग डन आहे। तर आता आपण कढई कढई ठेवली आहे गॅसवरती। त्याच्यात आपल्याला तेल घालायचंय। आपण 1 टीस्पून 2 टीस्पून 3 आय थॉट इनफ आहे। इनफ आहे, हा कधी बनवलं नाही आयुष्यात। सो 3 टीस्पून आपण घातलेला आहे आणि मी गॅस चालू केलेला आहे। तर माझा भाऊ म्हणतोय गॅस चालू कर। सो आय एम सॉरी। तर बघू शकता अशी कधीतरी बनवताना काही गडबड होऊन जाते, पण गॅस चालू करूया आपण। त्याच्या हम करतेच, विसरायला नाही पाहिजे मग नंतर परत। लो फ्लेम वरती ठेवते। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात काय टाकायचं आता? त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे काय म्हणतात यार त्याला, इंग्रेडियंट्स पहिला आधी पाठ करून घेते। इंग्रेडियंट्स नाही तर आता तेल ह्यात गरम झालेलं आहे। तेल गरम झालेलं आहे बहुतेक, कसं बघतात ते हे पण नॉलेज नाही। फ्राय करून घेतो आपण आता। फ्राय अरे बघा, फ्राय करून घेऊया। चम्मच बघते ते मोठावाला कुठे, जाऊ द्या ना। मी आता गॅसला मिडल फ्लेम वरती ठेवलेला आहे। तर इथं माझा भाऊ आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तो पण आता मला हेल्प करणार आहे। काय करणार आहे मलाच कळत नाही। सो गाईस, तुम्ही बघू शकता हा पण माझा भाऊ आहे। आम्ही दोघं मिळून बनवणार आहे जे पण येते। कसं बनतं ते पण बघू। स्टे ट्यून। इंग्लिशच्या तर आपल्याला इंग्लिश येत नाही, आपण इंग्लिश बोलायला जायचंच नाही पाहिजे मेन म्हणजे। आय थिंक झालं गरम आहे। आता पहिला आधी ऑनियन आपण फ्राय करू। फ्राय करून घ्यायचं याला, छान परतायचंय याला, परतायचं। एवढं नको करू आहे, तयार झालं। अजून 4 राहिले तर इथं, अजून 4 राहिले ते पण आपण देऊ टाकून। तेच करते। कोण आहे? ए गप ना। सो गाईस, गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता आपण। त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं काय? थांबा, अक्कड करू। 20 30 40 50 60 70 80 90 100 टोमॅटो टाकू। सेकंड आपला पार्ट येतो टोमॅटोचा। तो टोमॅटो गेला। तर गोल्डन होईपर्यंत थोडं पाणी म्हणजे टोमॅटोचं पाणी सुटेपर्यंत आपल्याला त्याला फ्राय परतायचं। टेस्टी है ना। ओ कच्चा बच्चा, हे बघ पाणी सुटलं तोंडात पण नाही येत। थर्ड पार्ट आहे आपला।
सेकंड लाईट लाव रे ओंकार जरा. त्यात कलर वा थोडासा लो फ्लेम वरती मी गॅस केलेला आहे गाईस. आपण याच्यात मीठ मसाला वगैरे सगळं टाकू. एक सेकंड गाईस, तुम्हाला भेटेल मसाला वगैरे. तो गाईस आता मी मीठ चवीनुसार मीठ घ्यावे. तुमची चव तुम्ही बघावी. तो गाईस आता मी मसाला टाकत आहे पावभाजीचा. काय करतोय गप्प बस. ब्लॉग बनवत नाही, काय रेसिपी बनवत आहे. आणि त्याला आपण परतून घेऊया. तुम्ही बघू शकता गाईस की आपली भाजी जी आहे किती मेल्ट आणि किती पाणी सुटतीये तोंडाला. माझ्या तोंडाला पाणी सुटायलाच पाहिजे. मी फ्लेम आता मिडल मध्ये म्हणजे फास्ट केला आहे. तर आपण भेटू, थांबा जरा थोड्याच वेळेत आम्ही रेडी होतो, पण शॉर्ट साठी हे पाहिजे आम्हाला. तर आधी पॅन ठेवून घेऊया आणि जो आपला बेस आहे त्याला आपण फ्राय करूया. ओके, हा गॅस चालू करूया. थांबा जरा, आपला गॅस बंद आहे पण तो बंदच राहतो. अगं ये बेइज्जती पे ना बेइज्जती हो रही. आता ह्याला काय झालं? थांब बाबा, सगळेजण हात लाव मग तेव्हा ते चालू होईल. बटर विकायला हे जास्त आहेत बट असा पिठाचा बेस आम्ही आता फ्राय करतोय. तुम्ही बघू शकता किती छान ट्रेनिंग झालेली आहे माझी. ये ना लवकर. फ्राय झाला आहे. पिझ्झाचा बेस फ्राय करून घेतलेला आहे गाइस. सो डन. आज आपण सगळे पिज़्ज़ा बेस फ्राई करूनच आपण तुम्हाला भेटतो गाइस. अभी पिज्जा का बेस बन के रेडी हो चुका है, जो कि आप देख सकते हो. सभी पिज्जा मैंने फ्राई कर लिया है. तो अब हम इसे रेडी करते हैं सॉस और मेयोनीज के साथ. पहले हम अपना मेयोनीज यू मतलब यू कहने का मतलब ये है कि जस्ट वेट. ये गिर क्यों गए? गिरना बहुत हो गया. अगले पिज्जा बेस के लिए बचा के रखेंगे. So guys, अभी सॉस हम look at guys. Look at means माझ्याकडे नको बघू या पिझ्झा. ये पिज्जा वाले ने ही नहीं बनाया है, ऐसा लगना चाहिए. अब हम डालेंगे इस पे हम जो हमने फ्राई किया था गाइस. ये पकड़.
सब्जी सब्जी बासमती है। अरे हाँ, लुक एट गाइस। और इसके बाद हम स्टेप नंबर 3 मोस्ट इम्पोर्टेंट। एक नंबर। तो गाइस आप देख सकते हो, अब हम इस पे चीज लगाएंगे। चीज। तो गाइस अब हम इस पिज्जा को पिज्जा को नहीं, यानी कि चीज को कट कर लेंगे स्लाइसेस में। और लुक एट, ये पूरा तो जाने वाला ही है। अरे तो लुक एट गाइस, पिज्जा रेडी है हमारा। तो अब रेडी मतलब आधा रेडी है और पूरा रेडी हम करेंगे अभी। इसे मैं आपको दिखाती हूँ स्टेप बाय स्टेप। सो गाइस आप देख सकते हो, ये हमारा देसी अवन है। हम इसी में इस पिज्जा को डन मिलते हैं। सो गाईज तुम्ही बघू शकता, पिझ्झा रेडी आहे बनवून। आणि इथं सगळे पिझ्झा दाखव, आपले पिझ्झा जेव्हा झूम नको करू, झूम आउट कर, झूम आउट करून दाखव पिझ्झा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट जरूर करा।